नमस्कार, मी रोहिणी. पोलीस टाइम न्यूजच्या खास मुलाखत मध्ये मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. येत्या 26 जानेवारी निमित्त म्हणजेच गणतंत्र दिवसाच्या निमित्ताने आज आपण एक विशेष मुद्द्याला घेऊन आलेलो आहोत की ज्या भारतात आपण राहतो आहे त्या भारताला आपण स्वतंत्र भारत म्हणतो. परंतु हा प्रश्न आता उभा होतोय की खरंच आम्ही ज्या भारतात राहतो तो भारत खरंच स्वतंत्र भारत आहे का? आणि जर तो भारत स्वतंत्र आहे तर मग या भारतात राहणाऱ्या मुली, महिला, स्त्रिया, गृहिणी खरंच ह्या स्वतंत्र आहेत का? कारण आता कित्येक असे आम्ही केसेस बघतो आहे दिनचर्यामध्ये, रोजमर्याच्या जिंदगीमध्ये, दैनंदिन जीवनात आम्ही एकही अशी न्यूज नाही बघत आहोत ज्यामध्ये मुलीसोबत काही चुकीचं होत नाही आहे किंवा एका महिलेसोबत काही होत नाही आहे. कुठे ना कुठे त्यांच्या असुरक्षिततेचा प्रश्न किंवा त्यांच्या स्वतंत्रता याचा प्रश्न आपल्याला बघायला मिळतो आहे. आणि हाच मुद्दा आम्ही घेऊन येतो आहे आमच्यासोबत या मुद्द्यासाठी, आपल्या विचारांना सांगण्यासाठी, या मुद्द्याचं सोल्युशन घेऊन किंवा या मुद्द्यांवर थेट गप्पा साधणार आहोत आम्ही. आणि त्यासाठी आमच्यासोबत आहेत आपल्या नागपूरमध्येच कार्यरत असणाऱ्या PI कविता इसरकर मॅम सोबत. तर मॅम, सर्वप्रथम आमच्या दर्शकांसमोर तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. आमच्या दर्शकांना तुमचा परिचय व तुम्ही कुठून आहात आणि कुठे कार्यरत आहात आणि तुमच्याविषयी थोडा परिचय आमच्या दर्शकांना द्या. नमस्कार प्रेक्षको, मी कविता नारायणराव इसरकर. आजच्या घडीला मी सामाजिक सुरक्षा विभाग जी गुन्हा शाखेची एक शाखा आहे तेथे कार्यरत आहे. यापूर्वी मी पोलीस ठाणे हुडकेश्वर, पोलीस ठाणे कपिलनगर, सायबर पोलीस स्टेशन याची इंचार्ज राहिलेली आहे. आणि पूर्वीच्या माझ्या पोस्टिंगमध्ये मी गोंदिया, अमरावती शहर, CID, CBI अशा विविध ठिकाणी पोलीस अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त समजा माझा परिचय द्यायचा असला तर मी एक सोशल वर्कर आहे आणि सोशल वर्कर असल्याच्या भूमिकेतून मी पोलीस खात्यामध्ये आहे. पूर्वी मी युनिसेफची रिसोर्स पर्सन राहिलेली आहे, मॅनेजर राहिलेली आहे, चीफ ॲडमिनिस्ट्रेटर राहिलेली आहे आणि मी पत्रकारितेमध्ये पण काम केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद मॅम की तुम्ही तुमचा इतका महत्त्वाचा वेळ आमच्यासाठी काढला आणि आमच्या दर्शकांसाठी काढलेला आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅम. आणि खूप जास्त अनुभव तुमच्याकडे आहे, त्यावर तर मी पण आता काही बोलू शकणार नाही. इतका अनुभव आमच्यासाठी खूप जास्त काम येणार आहे आणि आमच्या दर्शकांसाठी पण तो खूप जास्त महत्त्वपूर्ण राहणार आहे. तर मॅम, आता आपला जो एक विषय आहे, आपण ज्या विषयाची आता संवाद साधणार आहोत तो विषय आपला आहे की स्वतंत्र भारत असताना खरंच आपल्या भारतातल्या महिला, मुली, गृहिणी स्वतंत्र आहेत का? हा प्रश्न माझ्यासाठी खूप मोठा आहे. त्या प्रश्नाविषयी तुम्ही काय बोलाल? ह्या प्रश्नाचे उत्तराचे वेगवेगळे पैलू आहे. जर तुम्ही महाराष्ट्रातल्या शहरांची स्थिती बघाल तर मी हे म्हणेल की महाराष्ट्रातल्या शहरातला, महाराष्ट्र हे मुळातच एक प्रागतिक राज्य म्हणून अस्तित्वात आहे आणि हे अगदी सत्य आहे. तर महाराष्ट्रातल्या शहरातल्या मुली या स्वतंत्र आहेत. मग समजा गावातल्या म्हणाल्या तर आजच्या घडीला शहराशी लागून असलेल्या गावातल्या मुली सुद्धा स्वतंत्र आहे. पण भारत देश असा म्हणून समजा आपण एक बघत असू तर काही प्रदेशामध्ये आपल्याला ही परिस्थिती मिळून येत नाही. आणि त्यातही जिथे दारिद्र्य मोठ्या प्रमाणात आहे, शिक्षणाला फारसा स्कोप नाही आहे किंवा महिलांच्या शिक्षणाकरता फारसे प्रयत्न केले जात नाही, अशा ठिकाणी ही स्वतंत्रता कमी प्रमाणामध्ये दिसून येते. पण हे चित्र सुद्धा बदलत आहे आणि नशिबाने मला असं वाटतं की ह्या चित्राला बदलण्याकरता आज मी इथे आहे आणि एक महिलाच माझी मुलाखत घेत आहे. तर ह्या सगळ्यावरून तुम्हाला समजू शकेल की हे चित्र बदलण्याकरता मुलींनी आणि महिलांनीच अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. आता महिला आणि मुली हे तर करतातच, पण मग आता आपण असे केसेस बघतो आहे की ज्या घरात जी मुलगी जन्म घेते आहे तिची वय सुद्धा बघितली जात नाही आहे. त्या ठिकाणी वडीलच मुलीशी काहीतरी चुकीचं वागतो आहे किंवा तो बघत सुद्धा नाही की ही माझी मुलगी आहे. अशी केसेस आणि अशी आम्ही न्यूज लावलेली आहे की बापानीच 3 वर्षाच्या मुलीचा रेप केलेला आहे. तर हे केसेस असे वाढतच चाललेले आहेत, यामध्ये कुठेच थांबलेलं नाही आहे. याचं काय कारण असू शकतं? मी असं नाही बघत मॅडम की या केसेस वाढत आहेत म्हणून. मी याकडे असं बघते आहे की जिथे पॉप्युलेशन वाढत आहे तिथे गुन्हेगारी पण त्या प्रमाणामध्येच वाढणं हे साहजिक आहे. म्हणजे हे तुम्ही कुठल्याही रेशोमध्ये बघाल तर ते तुम्हाला मिळेल. तुमच्याकडे न्यूज येते की 3 वर्षाच्या मुलीवर वडिलांनी रेप केलेला. मी असं म्हणत नाही की पूर्वी असं होत नव्हतं, तो माझा महत्वाचा मुद्दा नाहीच आहे. मुद्दा हा आहे की 3 वर्षाच्या मुलीवर रेप करणारा तो व्यक्ती हा अगदीच हे आहे, अगदीच तो पाशवी आहे, याबद्दल कुठेच दुमत नाही. पण तिथे कुठेतरी त्या यंत्रणेमध्ये किंवा त्या घरामध्ये, मी यंत्रणा म्हणजे ती काही फक्त
सामाजिक यंत्रणा असावी किंवा शासकीय यंत्रणा असावी असं म्हणत नाही. घर ही पण एक आपली कुटुंब संस्थेमध्ये माझी आई जी माझ्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, तिची जबाबदारी मग कुठे आहे असं मी म्हणेन. आणि मी जसं म्हटलं की या सगळ्या प्रोसेसमध्ये जिथे महिला 50%हून अधिक आहे त्यांनी फक्त आत्मविश्वासाने ती पुढे नेण्याची गरज आहे. अर्थात या घटना बंदच होतील असं नाही, पण त्याला कुठेतरी कमी करण्याकरता जे आहे त्याच्याकरताचे प्रयत्न हे आपल्याला आपल्याकडून करावे लागतील. मग ती आई असो, ती बहीण असो, ती शेजारीण असो, ती मावशी असो, ती मोलकरीण असो, ती कोणीही असो, त्या प्रत्येक व्यक्तीने जेव्हा माझ्या लेकीकडे, माझ्या बहिणीकडे, माझ्या आईकडे त्या दृष्टीने बघितलं तर कदाचित या प्रयत्नांना आपण कुठेतरी वेसण घालू शकतो. खूप खूप धन्यवाद मॅम की हा जो तुम्ही एक पॉइंट ऑफ व्ह्यू आम्हाला सांगितला आहे की यामध्ये महिलेची जी त्या घरात आई आहे त्या आईचंही दुर्लक्ष असू शकतं. परंतु मॅम जसं आता आम्ही व्यावहारिक जीवनामध्ये जसं माझ्यासारखी अशी युवा पिढी आहे ज्या कॉलेजेसमध्ये आहेत किंवा कुठून जॉबवरून येत आहेत, लेट नाईट येत आहेत, कुठून पार्टी करून येत आहेत, त्या ठिकाणी असे कित्येक असे प्रसंग होत आहे जिथे मुलगा मुलीची रिस्पेक्ट करत नाही आहे, तो काहीही अपशब्द तिला बोलतो किंवा मग रस्त्यावरच छेडछाड होतो आहे, रस्त्यावरच काही दुर्व्यवहार तिच्यासोबत होत आहेत. तर यामागे म्हणजे मुलींनी काय करायला पाहिजे किंवा मुलांनी काय करायला पाहिजे यावर तुमचा विचार काय आहे? मी नेहमीच सांगते की आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा आपण एकटो जन्माला आलेलो आहे आणि आपल्या नशिबाने देवानी आपल्याला सगळं काही देऊन पाठवलेलं आहे. ज्याला म्हणतात ना सुपर कम्प्युटर किंवा एक वेल इक्विप्ड सिस्टम देवानी आपल्याला सोबत दिलेली आहे आणि तसं आपल्याला पूर्णतः बनवून त्यांनी आपल्याला पाठवलं आहे. मग जर त्यांनी पूर्णतः बनवलेलं असेल तर आपल्याकडे ज्या ज्या शक्ती आहेत त्या शक्तींची आपल्याला कदाचित माहिती नाही. सगळ्यात पहिला मुद्दा असतो तो असतो आत्मविश्वास. मी जेव्हा रस्त्याने चालते तेव्हा माझा आत्मविश्वास हा माझ्या बॉडी लँग्वेजमधून दिसतो आणि जर बॉडी लँग्वेजमधून माझा आत्मविश्वास दिसत असेल आणि माझ्या बोलण्याच्या पद्धतीतून मी कशी व्यक्ती आहे दिसत असेल तर सहसा कुठला मुलगा तुमच्या पाठी लागणार नाही, ही एक शक्यता आहे. त्यानंतर तरी सुद्धा कोणी एक तुमच्या पाठीमागे लागत असेल तर मी असं म्हणते की रस्त्याने जाताना तुम्ही फक्त अगदी दृढतेने उभं राहून त्याच्याकडे अगदी म्हणजे घाणेरड्या नजरेने किंवा अशा जबर असली पाहिजे तुमच्या नजरेमध्ये, त्या जरबेच्या भूमीने जर तुम्ही त्याच्याकडे बघितलं तर तो पळून जातो. त्यानंतरही तो तुमच्या मागे लागत असेल आणि तुम्हाला वाटत असेल यापासून धोका आहे तर तुम्ही आरडाओरडा करा. आजूबाजूचे लोक तुमच्या मदतीला येतात आणि ही स्टेज शेवटची असते. या स्टेजपर्यंत जर तुम्ही काही केलेलं नाही तर त्या व्यक्तीला असं वाटतं की तुम्ही कमजोर आहात आणि मग त्यानंतर पुढच्या काही अघटित घटना घडू शकतात. पण मी जसं सांगितलं की आत्मविश्वास पूर्ण तुमचं आयुष्य, मग ते लहान असो मोठे असो कुठल्याही प्रकारचे, त्यानंतर तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं आहेत, तुमच्याकडे मोबाईल आहे, या सगळ्याचा वापर करून तुम्ही सगळं काही करू शकता. जसं तुम्ही समजा टॅक्सीमध्ये किंवा ऑटोमध्ये बसलेले आहात तर मला वाटतं तुमच्या आईवडिलांनी पण सांगितलं असेल किंवा नसेल सांगितलं तर मी असं म्हणू शकते की मला फक्त माझ्या मोबाईलवरून एक नंबर डायल करायचा आहे. गरजेचं नाही की तुम्ही कोणाला तरी डायल केलेला असला पाहिजे, फक्त केला तर फारच चांगलं. माझा भाऊ, माझा बॉयफ्रेंड, माझे वडील, माझी आई, माझी बहीण कोणीही असू शकतो, त्यांना फोन करून मी सांगणार आहे की मी या ऑटोमध्ये या नंबरच्या ऑटोमध्ये मी बसलेली आहे आणि मी पोहोचल्यानंतर फोन करणार आहे. एवढी एक दिलेली माहिती त्या ऑटोवाल्याला कुठलंही चुकीचं काम करण्यापासून थांबवू शकते. आता हा मोबाईल तुम्ही केलेलाच असला पाहिजे असंही नाही, इथे तुम्ही फेक कॉल पण करू शकता, पण तो जर तुम्ही खरंच घरी करत असाल तर ते बेस्ट आहे आणि त्यांना ते नोट करायला सांगायचं, ज्यामुळे तुमचे रस्त्यामधले किंवा वाहतुकीतले जे परिणाम आहेत, जे वाईट गोष्टी घडायच्या त्या तिथे थांबू शकतात. तसंच मुलींच्या बाबतीत, तरुण मुलींच्या बाबतीत मी हे म्हणेन की तुम्ही कुठेही जात असाल, कुठेही तुम्ही क्लबमध्ये जात असाल किंवा अजून कुठे जात असाल, त्याची माहिती तुमच्या आई वडिलांना असू द्या, तुमच्या घरच्यांना असू द्या. त्यामुळे घडणाऱ्या खूप वाईट गोष्टींपासून त्याला अटकाव मिळतो. कारण जेव्हा त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात तर त्याचे धोके पण त्यांना माहिती असतात आणि ते त्यांनी सांगितल्यानंतर फक्त ते लक्षात घ्या आणि त्यानुसार तुम्ही तुमचं जे वागणं बोलणं आहे तसं ठेवलं तर या सगळ्या बाबींपासून 90% पर्यंत तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकता. पण मॅम आता जे होत आहे, आता जसं एक सर्वसामान्य मुलगी आहे जी ऍक्शन घेऊ शकत नाही किंवा तिने कधी असं बघितलंच नाही आणि सहजासहजी असं असते की आपण कुठे ट्रॅव्हल करतो तर कधी खूप जास्त घाईमध्ये असतो तर या गोष्टी आपल्याला वेळेवर आठवत नाही आणि जे समोरच्या व्यक्तीची जी प्रतिक्रिया असते तर ती आपल्यासाठीच असेल हेही त्यांना कळणार नाही ना त्या क्षणी.
तर मग अशा प्रसंगी काय करायला पाहिजे? कारण तिला तर तो नॉलेजच नाही ना, ती एकदम सर्वसामान्य आहे. एक्झॅक्टली, ती नॉलेज जे नाही आहे, मी तेच सांगते की देवाने आपल्याला फुल्ली इक्विप बनवलेलं आहे. तर ते नॉलेज तुम्हाला कुठूनही आकाशवाणीतून येणार नाहीये. तो एक कॉमन सेन्स आहे, तो तुम्हाला ठेवावा लागेल. मुलगी म्हणून किंवा मुलगा म्हणून नाही, या जगामध्ये मला जगायचं आणि सुरक्षित जगायचंय म्हणून करताचा तो कॉमन सेन्स आहे. होऊ शकते मी घाईमध्ये कोणाला फोन करू शकणार नाही, पण हेही होऊ शकतं की त्याची मला गरजच भासणार नाही. जेव्हा मी बोलते आहे तेव्हा बोलताना एकतर रिक्षावाल्याशी बोलण्याची गरज नाही, त्याला मला वैयक्तिक गोष्टी सांगण्याची गरज नाही. पण सांगत असेल तर कुठेतरी पोलिसांशी संबंधित, फोर्सेसशी संबंधित, असं असं पोलिसांनी इथे पकडलेलं होतं, त्याला खूप धुपटलं होतं, मी ते असं काहीतरी केलेलं होतं, मी त्याला रस्टिकेट करवलं होतं, तिथे मारपीट केली होती, अशा प्रकारच्या फेक गोष्टी करून सुद्धा तुम्ही त्याला नियंत्रणामध्ये आणू शकता. माझ्या म्हणण्याचा मुद्दा असा आहे की इथे खूप सारे टॅक्टिक्स आहेत ज्या तुम्हाला माहिती आहे, फक्त त्याचा तुम्ही वापर करण्याची गरज आहे. आणि त्याही नंतर समजा तसं काही होत आहे तर मी जसं सांगितलं की आरडाओरडा करायचा आहे. तुमच्याकडे जे काही हत्यार आहे किंवा तुमचे नख, तुमचे दात हे तुमच्याकरता हत्यार आहे, या सगळ्याचा वापर करा, आरडाओरडा करा आणि पुढच्यावर तुम्ही नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडे जो दुपट्टा आहे त्या दुपट्ट्याने तुम्ही त्याच्या गळ्याला, त्याच्या हाताला बांधू शकता किंवा त्याच्या गळ्याला तुम्ही नियंत्रित करू शकता. असे वेगवेगळे टॅक्टिक्स आहेत ज्याचा तुम्ही वापर करू शकता त्या वेळेनुसार. पण ती वेळ येऊ नये ह्याकरता सुरुवातीला ज्या दिलेल्या मी सूचना आहेत त्याचा वापर केला तर ते बेस्ट होऊन जातं. आणि मॅम, जसं आता हे सर्व सुरू आहे तर यावर असा प्रश्न उठवला जातो आहे महिलांसाठी आणि मुलींसाठी सर्वात जास्त की त्यांचा ड्रेसिंग सेन्स, त्यांची बोलण्याची टेक्निक किंवा त्यांनी स्वतःला इतकं इंडिपेंडेंट करून टाकलेलं आहे, त्या कारणामुळे हे प्रसंग पाहायला मिळत आहेत. तर त्यासाठी तुम्ही काय? ही एक चुकीची विचारसरणी आहे आणि खूप कमी लोकांची विचारसरणी आहे. आपल्याला त्याला स्प्रेड करण्याची पण गरज नाही. ही एक निगेटिव्ह विचारसरणी आहे जी मला वाटतं कुठलाही शिक्षित व्यक्ती करू शकत नाही. आणि समजा तो करत असेल तर त्या शिक्षणाचा त्याला काही उपयोग झालेला नाही. कोणी काय घालावं किंवा घालू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हा, पण कोणत्या प्रसंगी, कोणत्या क्षणी, कुठल्या ठिकाणी, कोणत्या परिस्थितीमध्ये घालावं किंवा न घालावं हा सेन्स आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि हे मुली आणि मुलं सगळ्यांकरताच लागू होतं. आणि मॅम, जसं तर आमच्या सोबत असं कधी कुठे होते, कुठल्याही मुलीसोबत म्हणा, कुठेही काही असं झालं, यासाठी आपल्या प्रशासनाकडून काही असे पर्टिक्युलर नंबर आहेत का ज्या नंबरवर आम्ही इमिजिएटली कॉल करू शकतो? तुम्ही 100 किंवा 112 क्रमांकावर कॉल केल्यानंतर तुमचा कॉल लगेच उचलला जातो आणि तुमचं लोकेशन पण मिळू शकतं. तुमचं लोकेशन तुम्ही ओपन ठेवा तर ते बेस्ट आहे. ओके. आणि असा काही प्रसंग सांगू शकता जो तुम्ही इतक्या वर्षापासून कार्यरत आहे आणि असा प्रसंग आला ज्या प्रसंगी की अशी काहीतरी म्हणजे आपण विचारही नाही केला तशी प्रसंग घडला आणि त्या ठिकाणी तुम्ही त्यांना एक सोल्युशन दिलं किंवा त्यातून त्यांना मोकळं केलं, ती मुलगी असो किंवा मुलगा? बरेच प्रसंग घडले. पोलीस स्टेशनचे इन्चार्ज असताना तुम्हाला अशा खूप साऱ्या घटना असतात. आणि माझं स्वतःचं असं असायचं की मुलगी किंवा बाई, एकतर माझंच असं म्हणून संपूर्ण आपल्या प्रशासनाचाच तो मुद्दा आहे की मुलगी आणि बाई ही सुरक्षित असली पाहिजे. एक मुलगी मला येऊन म्हणते की मॅडम मला या ठिकाणी अशा व्यक्तीने असा त्रास दिलेला आहे. तर तशा परिस्थितीमध्ये मी तिला गाडीमध्ये बसवते आणि कुठे कुठे काय काय झालं असं दाखवायला सांगते, ज्यामुळे मी त्या प्रसंगाचा आढावा घेते की कधी घडलेलं असावं, कसं घडलेलं असावं. त्यानंतर मी आजूबाजूच्या लोकांना विचारते की हा व्यक्ती असं झालेलं होतं का. ते लोक सांगतात, मग ते कुठे गेलं हे समजतं. या प्रसंगाच्या संदर्भामध्ये मला आमदारांचे फोन आले की तो व्यक्ती तसा असू शकत नाही किंवा हे, पण मला माहिती की कुठलीही मुलगी चुकी अशा प्रकारची स्वतःची बदनामी होईल अशी गोष्ट सांगायला पोलीस स्टेशनमध्ये येऊ शकत नाही. आणि जेव्हा मी तिच्यासोबत फिरते ती मला जागा दाखवते, कोणी केलं कसं केलं हे दाखवते, तर इतका खोटारडेपणा कुठल्या मुलीमध्ये असू शकत नाही. तर मी अशा प्रसंगांना सामोरं जाते की माझ्याकरता जनता ही महत्वाची आहे, मग ती कोणीही असो, तो आमदार खासदाराचे संबंध असो किंवा अजून कोणी असो, किंवा त्यांनाही आमदार खासदारांनाही कदाचित नेमकेपणाने माहिती नसेल तर मी त्यांना संपूर्ण माहिती देते. आणि त्या प्रसंगाला जे करणं अपेक्षित असतं, गुन्हा दाखल करायचा किंवा त्या मुलीला जे करणं अपेक्षित आहे त्या प्रकारे मी त्या वेळेला उपाययोजना करते. बरेच वेळा असं असतं की आई वडिलांना त्यामध्ये कुठलीही कारवाई करणं अपेक्षित नसतं, सरकारी किंवा कायदेशीर कारवाई करणं अपेक्षित नसतं, तर आम्ही गैरअर्जदाराला समोर बोलवून त्याला पूर्ण व्यवस्थित समज देऊन त्यांची माफी मागून आणि फिर्यादीला त्या संदर्भात पूर्ण शाश्वती देऊन तसं पण आम्ही करून घेतो. किंवा त्याच्याकडून बॉन्ड लिहून घ्यायचं किंवा त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करायची, अशा वेगवेगळ्या उपाययोजना पोलिसांकडे असतात. आणि फिर्यादीला काय अपेक्षित आहे त्यानुसार ते केलं जातं. पण समजा ते खूप सिरियस असेल तर ते दाखल करणं हे बेस्ट असतं. मॅम, आताची जी युवा पिढी आहे आणि युवा मुली आहेत त्यांच्यासाठी तुमचा पर्सनली काय सल्ला राहील? ज्या गृहिणी पण आहेत, महिला पण आहेत, तर अशा सर्व महिलांसाठी
या सर्व गोष्टींना घेऊन तुमचा पर्सनली काय सल्ला राहील? मी सगळ्यांना जसं मी आतापर्यंत सांगितलं की देवानी तुम्हाला सर्व गोष्टींनी युक्त अशी मशीन बनवलेली आहे, या गोष्टीची नेहमी जाणीव ठेवा. तुमच्याकडे देवानी सगळंच काही दिलेलं आहे. हे मला येत नाही, ते मला येत नाही, हे मला जमणार नाही, ते मला जमणार नाही, असं जगामध्ये काहीच नाही. एखाद्या गोष्टी करता अधिक प्रयत्न करावे लागेल, बस एवढंच आहे. तुमची बॉडी लँग्वेज, तुमचा आत्मविश्वास हाच तुमचा खूप मोठा दागिना आहे आणि हेच तुमचं संरक्षण कवच आहे. जे शिक्षण घेत आहेत ते कशा करता घेत आहेत ते समजा. त्या शिक्षणातनी योग्य विचार करण्याची तुम्हाला कुवत मिळते. त्यानंतर स्वतःच्या पायावर उभं राहा आणि प्रत्येक क्षणी माझ्या आजूबाजूला कोणीतरी येऊन माझी मदत करेल ही अपेक्षा न करता माझी मदत मला पहिले करायची आणि नंतर बाकीचे माझी मदत करतील हा विचार ठेवून पुढे जाल आणि त्यानंतर जगामध्ये खूप सारे चांगले लोक आहेत ह्याची पण जाणीव ठेवाल तर तुम्हाला कधीही संकटांना सामोरं जाण्याची गरज भासणार नाही किंवा ते संकट तुम्हाला संकट भासणार नाही. या छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात होत असतात, पण त्याचा अगदी स्वतःनी समर्थपणे तुम्ही सामना करू शकता. हे जग, ही यंत्रणा, हे आजूबाजूचे लोक, हे सगळेच तुमच्या मदती करता येतील, पण जेव्हा तुम्ही स्वतः करता उभं राहा. तेव्हा स्वतः करता उभं राहा, स्वतः करता शिक्षण घ्या, स्वतः करता स्वतःच्या पायावर उभं राहा आणि त्याचप्रमाणे इतरांना तुमची जेव्हा गरज असेल तेव्हा त्यांच्या मदती करता उभं राहा, म्हणजे तुमच्याही मदती करता इतर लोक उभे असतील. आणि या सर्वांना लक्षात घेऊन मग कायद्याने किंवा तुमच्यापर्यंत अशा काही वेगळ्या कारवाई करण्यात येणार आहे की वेगळं काही तुम्ही त्या लोकांसाठी सेफ्टीसाठी किंवा ज्या लोकांनी असं केलं त्यांच्यासाठी तुमच्याकडे काय कानून आहे किंवा तुम्ही त्यावर काय विचार करता? नागपूर शहरामध्ये मागील काही वर्षापासून पोलीस दीदी, पोलीस काका हे उपक्रम राबवले जातात. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे कॉन्स्टेबल्स आहेत, लेडी कॉन्स्टेबल्स आहेत किंवा पुरुष आहेत, हे गल्ली मोहल्ल्यांमध्ये, शाळांमध्ये जाऊन संपूर्ण त्यांचं हे करत असतात. त्यांना गायडन्स देत असतात की काय करायला हवं आणि काय करायला नको, कोणत्या परिस्थितीमध्ये काय करायचं किंवा नाही करायचं, तुम्ही कोणत्या वयामध्ये काय करणं अपेक्षित आहे किंवा नाही करायचं आणि त्या सगळ्या मागची कारणं. तर हे सातत्याने चालू आहे आणि याचा परिणाम पण दिसतो आहे की यामुळे एकतर सहसा गुन्हे घडत नाही किंवा घडणार असले तर त्याला लगेच आळा बसतो, कारण त्या सगळ्या यंत्रणांची त्यांना माहिती असते काय करायचं, कसं करायचं. शाळा कॉलेजेस मधल्या लोकांना पण त्या संदर्भामध्ये आपण शिक्षण दिलेलं असतं, त्यांचं मार्गदर्शन केलेलं असतं. घरी मोहल्ल्यामध्ये पण आपण आई वडिलांना भेटून किंवा शेजाऱ्यांना भेटून त्या संदर्भात सांगितलेलं असतं. तर हे सगळे उपक्रम आहे. या व्यतिरिक्त रात्रीच्या वेळेला 10 नंतर समजा तुम्ही कुठे जात असाल आणि तुम्हाला घरी जाण्याकरताची सोय हवी असेल तर तुम्ही कॉल करून गाडी बोलवू शकता. ह्या प्रकारे पण केलं जातं आणि त्यानंतर तुम्हाला ह्या पोलीस दीदी, पोलीस काकांचे नंबर सुद्धा उपलब्ध आहेत. तर तुम्हाला कुठली गोष्ट कोण्या व्यक्तीबद्दल चुकीची दिसली तर त्याबद्दलही तुम्ही माहिती देऊ शकता. अशा प्रकारे समाज पूर्णतः आणि पोलीस यंत्रणेने हा समाज महिला आणि मुलींकरता पूर्णतः सुरक्षित करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. हा आमचा प्रयत्न आहे. आता तुमच्याकडून पाऊल उचलण्याची गरज आहे आणि एकत्रितपणे आपण हे नक्कीच करू शकतो. खूप खूप धन्यवाद मॅम की तुम्ही या मुद्द्याला इतकं व्यवस्थितपणे आणि आमच्या सर्व महिलांना सशक्त आणि जो आपल्यासाठी प्रश्न होता की खरंच महिला स्वतंत्र आहेत का, या मुद्द्याला तुम्ही इतकं सटीक पद्धतीने आणि क्लिअर करून दिलेलं आहे की हो, आम्ही ज्या भारतात राहतो तो भारत स्वतंत्र आहे. फक्त आम्ही आपल्या स्वतःला स्वतंत्र म्हणून चुकीच्या ठिकाणी उपयोगात आणतो आहे, परंतु महिलाला काय करायला हवं आणि काय नाही या गोष्टी तुम्ही खूप एकदम सरळ शब्दामध्ये जे आपण यूज करतो तसं तुम्ही आम्हाला सांगितलेलं आणि आमच्या दर्शकांना सुद्धा, आणि याचा आम्हा सर्वांना खूप जास्त फायदा होईल असं मला आता वाटते आहे. आणि खरंच दर्शक हो की ही जो संवाद साधण्याची आता आमची मुलाखत घेण्याचा हा एकच मुद्दा आमचा होता की महिलेची सुरक्षितता, आणि यासाठी प्रशासनाने इतके सगळे मोहीम ऑलरेडी करणं सुरू केलेलं आहे आणि त्याचा रिझल्टही मिळतो आहे. तर एक या 26 जानेवारीच्या निमित्ताने जितक्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ येतो आहे आणि आमची मुलाखत जर तुमच्यापर्यंत येते आहे तर प्रत्येक महिलांनी दिलेल्या विचारांवर अंमलबजावणी करणं आवश्यक आहे असं मलाही वाटते आहे. तर आपण सर्व महिलांनी जर हा एकजूट घेऊन आपल्यासाठी कानून आहे त्याची जर परिपूर्णता आपल्यामध्ये आणली तर याची शक्यता आहे की पुन्हा असं कधी होणार नाही. सो धन्यवाद मॅम तुमचा की तुम्ही खूप आम्हाला वेळ देऊन या मुद्द्याला क्लिअर केलेला आहे. आणि पुन्हा अशाच मुलाखतीसह भेटू आम्ही. तोवर नमस्कार. बघत राहा पोलीस टाइम न्यूज नागपूर.